5 तारखेला भारत विरुद्ध इंग्लंडचा वानखेडे स्टेडियमवर जो सेमीफायनल होणार आहे, त्या सेमीफायनलमधून वरुण चक्रवर्ती संघाच्या बाहेर जाणार आहे, अशी सगळीकडे चर्चा आहे. नक्की असं का बोललं जातंय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि तुम्ही पाहताय 7 स्टार क्रिकेट. तर मित्रांनो, वानखेडे स्टेडियमवरती जो 5 तारखेला सेमीफायनल होणार आहे, त्यामधून वरुण चक्रवर्तीला बाहेर काढा असं सगळीकडे बोललं जातंय. कारण सुपर 8मध्ये भारताचा परफॉर्मन्स तेवढा काही चांगला राहिलेला नाही आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा दारुण पराभव केला. त्यानंतर ज्यू बॉम्बे विरुद्ध सुद्धा भारताच्या बॉलरने चांगलेच रन काढल्या आणि वेस्ट इंडिज विरुद्ध जो सामना झाला होता त्यामध्ये सुद्धा भारतीय संघाने 195 रन्स खाल्ल्या होत्या. त्यामध्ये विशेष करून वरुण चक्रवर्तीला चांगलाच मार मिळाला होता. त्यामुळे सगळीकडे ही चर्चा चालू आहे की वरुण चक्रवर्तीची बॉलिंग ॲक्युरेट पडत नाहीये. त्याला समोरच्या चांगल्या टीमने ओळखलेला आहे. त्यामुळे मिडल ओव्हरमध्ये भारत जास्त रन देतंय. त्यामुळे वरुण चक्रवर्तीला काढा आणि कुलदीप यादवला संघामध्ये घ्या. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीबद्दल जर का बोलायचं झालं तर दोघेही चांगले बॉलर आहेत आणि दोघांचा रेकॉर्ड इंग्लंड विरुद्ध अतिशय चांगला आहे. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव या दोघांची तुलना केली तर इंग्लंड विरुद्ध वरुण चक्रवर्ती याने 5 सामन्यामध्ये 14 विकेट घेतलेल्या आहेत. 6.67 इकॉनॉमी आहे. त्यानंतर कुलदीप यादवबद्दल जर का बोलायचं झालं तर इंग्लंड विरुद्ध 4 सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 11 विकेट घेतलेले आहेत आणि 6.93चा इकॉनॉमी आहे. म्हणजे दोघांनाही इंग्लंड विरुद्ध बॉलिंग करायला खूप जास्त आवडत आहे. जर का वरुण चक्रवर्तीचा या वर्ल्ड कपमधला रेकॉर्ड पाहिला तर त्याने 7 सामने खेळलेले आहेत आणि 7 सामन्यामध्ये 12 विकेट घेतलेले आहेत आणि त्याचा इकॉनॉमी 7.66 राहिलेला आहे. कुलदीप यादव या वर्ल्ड कपमध्ये एकच सामना खेळला आहे पाकिस्तान विरुद्ध आणि या सामन्यामध्ये त्यांनी 1 विकेट घेतलेले आहे आणि 4.66चा इकॉनॉमी आहे. जर का ओव्हरऑल कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीचा रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत कुलदीप यादवने 54 इंटरनॅशनल T20 मॅचेस खेळलेले आहेत. त्यामध्ये 52 इनिंगमध्ये 95 विकेट घेतलेले आहेत. तर वरुण चक्रवर्ती 43 T20 इंटरनॅशनल मॅचेस खेळला आहे. त्यामध्ये 41 इनिंगमध्ये 71 विकेट घेतलेल्या आहेत. एकंदरीत दोघांची तुलना केली तर मला असं वाटतंय की वरुण चक्रवर्ती कुलदीप यादवपेक्षा थोडासा सरस आहे. कारण या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाकडून सगळ्यात जास्त विकेट त्यानेच घेतलेले आहेत. 12 विकेट घेतलेले आहेत. आता जे टीमचं कॉम्बिनेशन आहे ते व्यवस्थित कॉम्बिनेशन आहे आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर काढायची काहीच गरज नाही आहे. जर का डेस्परेटली आपण टीममध्ये काही बदल केले तर याचं आपल्याला नुकसान होऊ शकतं. इंग्लंडचा संघ खूप जास्त चांगला आहे. त्यामुळे वरुण चक्रवर्तीला बाहेर काढायला नाही पाहिजे. कारण प्रेशरमध्ये खेळण्याचा या वर्ल्ड कपमधला त्याचा अनुभव आहे. कुलदीप यादवबद्दल जर का बोलायचं झालं तर 2024मध्ये जो इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल झाला होता वेस्ट इंडिजमध्ये, तिकडे त्यांनी 3 विकेट काढल्या होत्या. म्हणजे प्रेशरमध्ये खेळायचा याला सुद्धा अनुभव आहे. पण आता सध्या टीममध्ये छेडछाड करायची काहीच गरज नाही असं वाटतंय. त्यामुळे वरुण चक्रवर्तीलाच खेळवायला पाहिजे. पण जर का टीम मॅनेजमेंटने ठरवलं तर वरुण चक्रवर्ती बाहेर जाऊन त्याऐवजी कुलदीप यादव सुद्धा आपल्याला इंग्लंड विरुद्ध खेळताना दिसू शकतो. तुम्हाला काय वाटतं, खरंच वरुण चक्रवर्तीच्या ऐवजी कुलदीप यादवला संघात घ्यायला हवं की नाही? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.